नमस्कार प्रेक्षकांनो, या ठिकाणी आपल्याला शिवा मालिकेमध्ये खूप नवीन ट्विस्ट येताना दिसणार आहे. ही सीताबाई शेवटी दुरावा सहन होत नसल्याने, मुलाची खूप आठवण होत असल्याने आणि संपदाने काही फोटो गॅरेजमध्ये दाखवल्याने ती अस्वस्थ होते आणि या शिवाला जाताना भेटायला आणि त्यांच्या घरी जाताना आपल्याला दिसते आणि गॅरेजमध्ये ते असताना गॅरेजमध्ये या आशूची अवस्था बघून तिला खूप मोठा धक्का बसताना आपल्याला दिसत आहे. ती खूपच रागवताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसेल. तर प्रेक्षकांनो, हे सगळं जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझी हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहतील. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की इथे गॅरेजमध्ये शिवा आणि आशू असतात. तेवढ्यात एक माणूस तिकडे येतो. त्याची गाडी तिथे नीट करायला टाकली असते. "काय गं शिवा, झाली का माझी गाडी नीट?" तेव्हा, "हो, झाली नीट. आत्ताच मी गाडी व्यवस्थित चालू करत होते. चालू करून बघत होते आणि हे काय, जाऊ बापू इकडे, इकडे कसे काय?" आणि बोलतात, "हां, मला सगळं समजलं, पण ह्या सगळ्या गोष्टी जावई बापूला समजणार आहे का? हे सगळं त्यांना जमणार आहे का?" असं त्याला टोमणे मारताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आपलं सगळं ठीक आहे. आपल्याला हे सगळं राहण्याची, या सगळ्या गोष्टी करण्याची सवय, पण त्याला इथे राहायला आणि सगळ्या गोष्टी करायला जमणार आहे का? उगाच त्यांना झेपणार नाही असं हिणवताना या ठिकाणी आपल्याला आशूला हा माणूस बोलताना दिसतोय आणि बरंच काही तो बडबड करताना दिसतोय. यानंतर मात्र या ठिकाणी थोडीशी शिवा खूप भडकताना दिसते आणि आशू पण काही बोलत नाही, शांत राहतो, दुर्लक्ष करतो. परंतु शिवाला मात्र हे सहन होत नाही. बोलतात, "तुम्ही इथे गाडी टाकली ना, तुम्ही इथे गाडी झाली आहे, व्यवस्थित चेक करा आणि जा. बाकीचं काही बोलण्याची तुम्हाला गरज नाही आहे. उगाच तुम्ही इथले आहे म्हणून मी तुम्हाला काही बोलत नाही. तुमच्या जागी जर कोण असतं ना, तर मी चांगलंच सरळ केलं असतं." असं डायरेक्ट त्याला धमकावताना एक प्रकारे दिसतंय. आशू माझा नवरा आहे, त्याच्याविषयी मी काही असं ऐकून घेणार नाही असं बोलताना दिसतो आणि मग हा गाडी घेऊन जाताना दिसतोय आणि मग या ठिकाणी ही शिवा आशूला बोलताना दिसते. ते काहीही बोलतो. त्याचं काही एवढं गोष्टी बोलणं मनासारख्या नाहीये. काहीच मनावर घेऊ नको असं शिवा आशूला बोलताना आपल्याला दिसते. मग हा आशू शिवाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि बोलतो, "जाऊ दे, एवढं काही रागवण्याची गरज नाही. जाऊ दे, मी काही एवढं लक्ष देत नाही." आणि इथं दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळते, ही कीर्ती दिव्याला फोन करते आणि कीर्ती म्हणत असते, काय अपडेट आहे का तिकडची?" आशू आणि शिवा दोघांचं नक्की काय चाललंय आणि तिकडे दोघं काय करतात असं या सगळ्या गोष्टींची चौकशी करत असते. दिवा म्हणत असते की आज कशी काय मला आठवण झाली, कधी फोन तर करत नाही. आणि मग ती विचारून करत असते की आशू न शिवा या दोघांचं काम कसं चाललंय नक्की. "मी तुला विचारणार ना, असं कसं तुला विचारून नाही कसं चालेल?" असं तो बोलताना दिसतं. तुझ्याशी बोलायला फोन केला असं बोलतो. या ठिकाणी पण तो चंदन असतो ना, त्यामुळे आसपास असल्यावर कसं काय फोन करू अशी भीती वाटते, असं म्हणून मी फोन करत नाही. त्याला डाऊट आला तर इकडे, म्हणून ती काय बोलत नाही. चंदनला सध्या खूप भीत असते ही दिव्या. तुम्ही पाहिलेच असेल, चांगलाच मास्क तिने मोडलेला आहे आणि घरच्यांसमोर आपली काय अवस्था होईल याची विचारच या दिव्याला करत नाही. आणि यानंतर कीर्ती म्हणते, "काय ग, कधीपासून तू चंदनला एवढी भ्यायला लागली?" पण सगळा प्रकार ती कीर्तीला सांगते आणि मग ती आशू आणि ते इथे आता राहत नाही, ते गॅरेजवर राहतात हे सगळं सांगते. काम वगैरे कुठं करतात सगळ्या गोष्टींची ती या ठिकाणी चौकशी करताना आपल्याला दिसत आहे. आणि आशूचा इगो आडवा आला ना, गृहप्रवेशाची वेळ ठरलेली सगळं काही गोष्टी असतं, पण आशू हा गॅरेजमध्ये आता राहायला गेलाय असं बोलताना दिसतं. आणि जे काही त्या गोष्टी तिथे होत्या, शिवाने आशूला पाठिंबा तर दिलाय, पण आता दोघी इकडे गॅरेजवर राहत आहेत. कीर्ती म्हणते, "काय, गॅरेजवर दोघे राहत आहेत? मग तू काहीतरी कर ना, आशू आणि शिवा दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी तू काहीतरी कर." असं दिव्या तिला थोडंसं उचकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला करत आहे. तेव्हा तुला माहिती आहे का, शिवा आणि आशू तिकडे गॅरेजवर राहायचं आहे आणि चंदन इकडे घरी राहायला आले आहे आणि तो मुद्दाम मला ब्लॅकमेल करून सगळं काही माझ्याकडून कामं करून घेतोय. नुसता मला ब्लॅकमेल करतोय आणि मला भीती घालतोय की कशामुळे ज्या काही गोष्टी आहे ना, त्या सगळ्यांना सांगायला असं तो मला बोलतो या ठिकाणी. त्यामुळे मी थोडीशी घाबरलेली आहे असं तो बोलतो. ही दिव्या इथे कीर्तीला बोलते, "मला जाम वैताग आला या सगळ्या गोष्टीचा." मग दिव्या बोलते, "अरे तू असं काहीतरी कर ना की आ- हा आशू आणि हे गॅरेज सोडून दोघेही निघून जातील." आता या दिव्याला समजत नाही आता मी काय करायचं. कीर्ती म्हणत असते की आशू मग तिथेच आहे ना तुझ्या समोरच, मग तू काहीतरी कर असं म्हणत असते या ठिकाणी. पण ही काय ऐकत नाही नीट. आणि तेवढंच या ठिकाणी आपल्याला चंदन पाहायला येताना दिसतो. त्याची एंट्री इथं होताना दिसते. कीर्तीला हळूच म्हणते, "चंदन आलाय, ठेवते फोन, आपण नंतर बोलू." चंदनला माहित नसतं कोण बोलतंय. चंदन म्हणत असतो, "काय कर, चंदन आलाय, चंदन काय नवरा आहे, तुला नीट बोलायची पद्धत नाही का?" असं बोलताना दिसतंय. दिव्याही म्हणत असते, "अहो चंदन आलेत, आता नंतर मी बोलेल." आणि फोन ठेवते. नंतर चंदन आता दिव्याची चांगलीच जिरवताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. दिव्याला या ठिकाणी एक मॉप तो आणलेला असतो, तो क्लिनिंग करायला या ठिकाणी लावतो आणि सगळी कामं करायला सुद्धा या ठिकाणी तो आपल्याला लावत आहे. मी थकलोय खूप, आराम केले कामं करून.
तो क्लीन करून घे असं बोलताना दिसतो. तेव्हा दिव्याचा चांगला चेहरा या ठिकाणी उतरलेला असतो. दिव्याला चांगलं कामाला या बिचाऱ्या चंदनने जुंपलेलं असतं. तिला करायचं नसतं पण नाईलाजाने तिला सगळं करावं लागतं. तिच्याकडून सगळं कामं या ठिकाणी करून घेताना दिसतो. दिव्याला पण चांगली अद्दल या ठिकाणी हा चंदन घडवताना आपल्याला दिसत आहे. सगळं ती क्लीन करून घेताना दिसते. कीर्ती उड्याच मारत असते. म्हणत असते आईला, जर हे संपलं ना, शिव आणि आशू दोघेही गॅरेजमध्ये राहत तर कसली भारी मजा येईल. ती खूप या ठिकाणी खुश होताना आपल्याला दिसत आहे. आणि आशू इथे शिवाला म्हणत असतो की सगळे डॉक्युमेंट्स या ठिकाणी तू घेऊन ये. तेव्हा मग संपदाला कॉल करून तो सगळे डॉक्युमेंट्स मागून घेतो. तेवढाच सीता येते आणि म्हणत असते, काय गं संपदा, कुठे चालली तू, मला सांगणार नाही का? तेव्हा ती बरोबर ओळखून जाते की ही शिवाला भेटायला जाते, आशूला भेटायला जाते. ठीक आहे, भेटायला जास, मला तिकडचं काय असेल तर सगळं सांग काकू, मी आशूकडे चालले. तेव्हा मीही येऊ का, म्हणजे मी तुझ्यासोबत मलाही भेटायचं आहे असं ती या ठिकाणी. ठीक आहे, तुला यायचं तर चल, तुला आशूला भेटण्याची इच्छा आहे ना? हो, मला त्याला भेटायचं आहे, बघायचं कसा आहे तो. परंतु या ठिकाणी इथे कीर्ती येताना दिसते आणि बोलते, काय तू आशूला भेटायला चालली? अरे तो घर सोडून गेला किती रागात, तुला माहिती आहे ना? तुला तिची किंमत नाही, तिला माहिती आज नव्हते आई विरगळे चांगली बोलेल आणि मला माफ करेल, आणि तू लगेच त्याला भेटायला चालली. आणि बऱ्याच गोष्टी ती बोलताना या ठिकाणी दिसतात. त्याच्यामुळे मग ही संपदाला बोलते, एक काम कर, तू जा, मी येत नाही, आणि मला काय असेल ते सगळं सांग, असं बोलताना या ठिकाणी आपल्याला ती दिसत आहे. आणि बरंच भडकवताना सुद्धा या ठिकाणी ती दिसत आहे. आणि ही आशू आता शिवाच्या डोक्याने चालतोय. हे सगळं शिवाचं डोकं आहे. त्यामुळे तू काय त्याच्याकडे जाऊ नको. त्याला परत काय वाटेल, तू त्याला विनवण्या करते आणि येण्यासाठी, म्हणून मग तू तुझ्याकडे हट्ट करेल. आणि मग आईचा कर्तव्य असतं ना मुलाचे हट्ट पूर्ण करायचं, मग तू लगेच त्याचा हट्ट पूर्ण करशील आणि शिवाला परत घेऊन येशील. असं तू करू नको असंही कीर्ती सांगत असते. तू भेटायला जाऊच नको असं बोलताना दिसते. कीर्तीने भडकवल्यामुळे शेवटी सीता जात नाही आणि जाण्याचा रद्द करते. संपदा एकटीच या ठिकाणी आशूकडं जाताना आपल्याला दिसते. आणि आशू म्हणतो, काय ग संपदा, तू आलीस? आणि संपदाला विचारतो, घरातले कसे आहेत सगळे, आई वगैरे चांगले आहेत ना, सगळं काही व्यवस्थित आहे ना? आणि या ठिकाणी मला सगळ्यांची आठवण खूप येते असं सुद्धा आशू बोलताना दिसतो. आणि आई पण कशी असं विचारताना दिसतो, सगळ्यांना मी मिस करतोय. आणि संपदा त्यांचे डॉक्युमेंट देऊन थांबते. चंदनही या ठिकाणी तिथे आपल्याला येताना दिसतोय. आणि चंदन बाहेर जाऊन सगळ्यांसाठी चहा वगैरे घेऊन येताना आपल्याला दिसत आहे. आणि सगळं काही खूप छानपैकी चहा पितात आणि दोघांची मस्त गप्पा वगैरे सुरू असते. आणि संपदा इकडे एक फोटो वगैरे काढून घेते सीताला दाखवण्यासाठी, म्हणजे आशू तिकडे खूप खुश आहे असं तिला वाटलं पाहिजे. आणि या दोघांचा एक फोटो काढून घेते आणि ती या ठिकाणी आपल्याला घरी जायला निघते आणि खूप आनंदाने जात असताना या ठिकाणी कीर्ती त्याला ओढत या ठिकाणी नाचत असते आणि सुहास खूप खुश असतो. ही कीर्ती सुहासला सांगताना दिसते की आज ना मी आईनं आशूला भेटण्यापासून थांबवलंय, आता ती भेटणारच नाही तिला, असं ते बोलताना दिसते. आणि परत घेऊन येणार असं मला वाटलं होतं, पण नाही, शिवाचं डोकं आहे. आणि बरंच ते जे काही बोलली असते ना, ते सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि या ठिकाणी कीर्ती चिडली असते म्हणून परत तो खोटं खोटं कौतुक सुद्धा करताना दिसते. कीर्ती असं काय बोलते, बघ नाही, जर तू आलीच नाही तर कंपनी नसेल आणि घरातही नसेल आशू, तर आपला किती मोठा फायदा होईल. एवढं सुहास म्हणतो, अगं पण आशू, तर आपल्याला घरी यायला हवंय ना? कीर्ती म्हणते, अरे यायला हवा होता, पण आता कधीच नाही आला तरी ठीक आहे, म्हणजे सगळं वैभव तुझं होईल, तू एकमेव कंपनीचा मालक होईल, असं या ठिकाणी ही कीर्ती त्याला बोलताना आपल्याला दिसत आहे. आणि दोघेही खूप आनंदाने या ठिकाणी खुश होतात. तिकडे चंदन आणि शिवा या दोघांनी आशूसाठी शॉपिंग वगैरे केली असते. आणि या ठिकाणी तिच्यासाठीही केले असते. इंटरव्ह्यू वगैरे देण्यासाठी कपडे लागतात ना आशूला, त्याच्यामुळे आपण खरेदी केली पाहिजे असं तो बोलतो. आणि मस्त ब्रँडेड कपडे वगैरे नाही, पण नॉर्मल आपण बघू असं बोलताना सुद्धा या ठिकाणी दिसते. शिवा खूप छान कपडे आहेत असं सुद्धा तो बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि या ठिकाणी घरी संपदा गेली असते आणि घरी गेल्यानंतर इथे तुम्हाला पाहायला मिळेल की तो फोटो वगैरे दाखवतो, तिला खूप मोठा धक्का बसतो. शेवटी तो येणाऱ्या भागामध्ये आता पाहायला मिळेल की स्वतः या ठिकाणी आशूला भेटायला जाताना दिसते. आणि तिला त्यांना बघून खूप मोठा धक्का बसतो. त्यामुळे ती खुश होते की दाखवते. हे आता आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजेल. अशाच मालिकेची रिव्ह्यू करण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.